महिलेवर हल्ला करणाऱ्या संशयितास परभणीतून अटक करण्यात आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने परभणी जिल्ह्यातून अटक केली। 21 वर्षीय हा तरुण श्रमिक नगर येथे राहणारा होता। दीपक डोंगरे असं त्याचे नाव आहे। या संशयिताने नाशिक रोड परिसरात महिलेवर हल्ला केला। या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत संशयितास जेरबंद करण्यासाठी त्याचा शोध घेतला। मात्र नाशिकमध्ये कुठेही त्याचा शोध न लागल्याने पोलिसांनी परत जिल्ह्यात तपासाची चक्रे फिरवत त्याला परभणी जिल्ह्यातून जेरबंद केलंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा व युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या आदेशाने या आरोपीचा शोध घेत युनिट शाखेचे पोलीस हवालदार शंकर काळे यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी व पोलीस हवालदार शंकर काळे, गुलाब सोनार यांनी दिवेगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे जाऊन त्याचा शोध घेतला। हा आरोपी त्या ठिकाणी मिळून आला। या आरोपीस युनिट 2 ने कारवाई करत नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर केलाय। याचा पुढील तपास आता नाशिक रोड पोलीस करतील। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।